नमस्कार. स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या या संपादकीयमध्ये पहिल्या भागात मी प्रथमेश बनसोडे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या पहिल्या भागाचा विषयच आपण निवडलेला आहे तो म्हणजे पंढरपुरात प्रशांत परिचारकांचा पराभव सगळ्यांना का करायचा आहे. वातावरण खूप बदललंय. निवडणुका बदलायला लागल्यात. निवडणुकांच्या या रणधुमाळीला सुरुवात होण्याची शक्यता लवकरच आहे. आणि हे सगळं होत असताना पंढरपुरात काय चाललंय. आता पंढरपुरात न्यूज चॅनल सुरू केले म्हटल्यानंतर पंढरपुरातल्या बातम्या महत्वाच्या आहेत आणि पंढरपुरातली लोकल घडामोड ही तितकीच महत्वाची आहे. तेव्हा पंढरपुरात सध्या सगळीकडे चर्चा हीच आहे. एव्हाना ही आत्ताची निवडणूक आली म्हणून नाही, तर या आधीच्याही काही निवडणुका जेव्हा सुरू झाल्या होत्या तेव्हा पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक यांचा पराभव करणं यालाच प्राथमिकता अनेक जण देताना दिसले. मग आपण डावे उजवे सगळेच म्हणूया, या सगळ्यांनाच प्रशांत परिचारकांचा पराभव का करायचा आहे. थोडासा मागचा पुढचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की प्रशांत परिचारक हे पंढरपूरच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. आणि जेव्हा केंद्रबिंदूवरतीच हल्ला चढवला जाईल तेव्हा आपसुकच सत्ता आपल्या हातात येईल असं प्रत्येकाला जरूर वाटतं. हा एकमेव उद्देश जरी असला तरी अनेक छुपे उद्देश याच्या पाठीमागे लपलेले आहेत. पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुका एकूणच सोलापूर जिल्ह्याचं जर राजकीय प्रतिनिधित्व बघितलं तर अनेक काळ माजी आमदार मंत्री राहिलेले कैलासवासी सुधाकरपंत परिचारक ह्यांच्या राजकारणाने हा पंढरपूर तालुका ढवळून निघालेला होता. एकूणच यांचं नेतृत्व सर्वसामान्यपणे सगळ्यांनी मान्य केलेलं होतं. आणि सुधाकर पंतांच्या उतरत्या काळामध्ये, सुधाकर पंतांच्या शेवटच्या कार्यकाळामध्ये मात्र आमदार भारत भालके इथे जनसामान्यांचं मताधिक्य घेऊन समोर आले आणि मग या लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि मग ह्या दोन गटांमध्ये म्हणूया आपण पंढरपूर तालुक्यातल्या एक वर्चस्वाची लढाई त्या काळापासून सुरू झाली. हा एवढाच इतिहास पुरेसा नाही आहे, कारण सुधाकर पंतांना हरवण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, परंतु सुधाकर पंतांच्या शेवटच्या कार्यकाळात यशस्वी होता आलं. आता जात फॅक्टर हा एक मुख्य विषय आहे, कारण पंढरपूर तालुक्यामध्ये मराठा, धनगर या जाती मोठ्या प्रमाणात आहेत. आणि मग असं वाटायला लागतं की आमच्या जातीला आमच्या तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि मग आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे ना, सत्ता आमच्याकडे नाही आहे, ह्याचा एक खल प्रत्येकाला असतं. आणि ते औदुंबर अण्णांच्या काळापासून हे पुढं चालत आलेलं आहे. आणि ते सुधाकर पंतांच्या उतरत्या वयामध्ये त्यामध्ये यशस्वी झालं, जातीय राजकारण यशस्वी झालं. अन्यथा शरद पवारांच्या केवळ सांगण्यावरून अनेक वेळेला इथून रामदास आठवलेंना निवडून दिलं गेलं होतं. शरद पवार कोण होते हे काही सांगायची गरज नाही. ह्या सगळ्यांमध्ये सेंटर पॉइंट राहिला तो म्हणजे परिचारक परिवार. परिचारक परिवारांनी अगदी सूत्रबद्धपणे नियोजनपूर्वक अनेक संस्था उभा केल्या. मग त्यामध्ये श्रीपूरचा पांडुरंग कारखाना असेल, इकडे युटोपियन कारखाना त्यांनी सुरू केला, बँका सुरू केल्या, अर्बन बँक त्यांच्या ताब्यात आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या. ताब्यात घेतल्या म्हणजे त्यांच्या सुनियोजनातून या गोष्टी त्यांनी हाताळल्या. आणि विशेष म्हणजे यातली कुठलीही गोष्ट अपयशी ठरलेली नाही. नगरपालिकेत सकट, पंढरपूर नगर परिषदेसकट या सगळ्यांवरती त्यांचे प्रतिनिधी निवडून देण्यामध्ये परिचारक परिवार कायमच अग्रेसर राहिला, एव्हाना नेतृत्वात राहिला असं म्हणायला वाव आहे. मग एवढं सगळं चांगलं चालू आहे म्हणजे नगर परिषद पंढरपूरची आपण बघतो, नगर परिषदेचं काम निकृष्ट दर्जाचं असलं, नगर परिषदेच्या कामाबद्दल सगळेजण ओरड करत असले तरी पंढरपूरची नगर परिषद देशात 19व्या काहीतरी स्थानावरती असल्याचं सर्टिफिकेशन नगरपालिकेकडे आपल्या पंढरपूरच्या नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, किंवा मग हे मी तुम्हाला कारखाने सांगितले, अर्बन बँक आहे, संस्था आहेत, अनेक संस्था त्यांच्या, या सगळ्या संस्था परिचारकांनी
अतिशय व्यवस्थितपणाने सुनियोजित आणि नफ्यात चालवलेल्या आहेत। या उलट जो काळ आपण बघितला, भारत भालकेचा काळ जो विठ्ठल परिवारामधला आहे, जो विठ्ठल सहकारी साखर कारखाना त्यांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी मग बेभानपणे सत्ता उपभोगली आणि जनसामान्यांचं मोठा रेटा त्यांच्या पाठीमागं होता, सामान्य माणसांचं मोठं पाठबळ त्यांच्या पाठीमागं होतं आणि आपण त्या कारखान्यावर झालेलं कर्जही त्या काळातलं बघितलं असेलच। तर मग कारखाना कर्जबाजारी झाला आणि भालकेंच्या शेवटच्या काळात सुद्धा, आता कैलासवासी भालके जेव्हा गेले आणि त्यानंतर मला वाटतं त्याच शेवटच्या काळामध्ये हा कारखाना सुद्धा बंद पडला। म्हणजे विठ्ठल परिवाराच्या ताब्यात जी जी गोष्ट गेलेली आहे ती बंद पडली की काय, असे संकेत यावरून आपल्याला मिळतात। तरी सुद्धा पंढरपूरच्या या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा पुन्हा परिचारकच राहिलेले आहेत। म्हणजे बँक हातातून गेली किंवा मग कारखाना हातातून गेला असला, एव्हाना मंत्रीपद हातातून गेलं, आमदारकी गेली, एवढे दिवस अजून आमदारकी परिचारकांच्या ताब्यात नाही आहे, तरीही सुभा मात्र पंढरपूरचा त्यांच्याच ताब्यात आहे का? तर ह्याच्या बरोबर आणखीन एक फॅक्टर म्हणजे एका बाजूला एकाच जातीपुरतं मर्यादित असलेलं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला परिचारकांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना दिलेलं प्रतिनिधित्व। भले त्याचा लगाम आपल्या हातात ठेवला, परंतु त्या त्या ठिकाणी त्या त्या जातीचे प्रतिनिधी उभा केलेले आहेत। त्याची उदाहरणं मी सांगायची गरज नाही आहे। म्हणजे त्याचं एक प्राथमिक उदाहरण द्यायला गेलं तर धनवडे काका जे नारायण चिंचोलीचे आहेत, लक्ष्मणराव धनवडे ते आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जातीच्या लोकांना जिथं जिथं संधी देता येईल तिथं त्यांनी दिलेली आहे, मग ती नाममात्र असली तरी दिलेली आहे। त्यामुळं या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एका मोठेमध्ये बांधण्यामध्ये परिचारक परिवार यशस्वी झालाय आणि ही मूठ फोड कशी तरी करून फोडली पाहिजे, याच्या पाठीमागं एक दुसरा गट, दुसरा तबका हमेशाच आधीपासून लागलेला दिसतोय आणि त्याचं उदाहरण म्हणजे भारत भालकेंचं जेव्हा निधन झालं त्यानंतर अभिजित पाटील कारखान्यावरती निवडून आले आणि अभिजित पाटलांनी काहीतरी शिवाजी चौकामध्ये येऊन प्रशांत परिचारक यांच्या विरोधात दंड ठोपटले। आता ते दंड हे कोणाच्या विरोधात होते हे त्याच वेळेला संकेतातून मिळाले होते। एव्हाना आपण भारत भालकेचे पट्टे आहोत आणि येणाऱ्या काळातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये चितपट करू, अशा पद्धतीचं ते वक्तव्य अजूनही सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि त्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये खेळी होतील हे मात्र नक्की आहे। या सगळ्याचा सेंटर पॉइंट परिचारक परिवार असणार हेही नक्की आहे। एक बाजू मोठी खिंड लढवण्याचं काम मग तिकडे भारत भालकेंच्या चिरंजीवाला हाताशी धरून दिलीप धोत्रे समविचारी सभा उभा करण्याच्या तयारीत आहेत। समविचारी सभेच्या घोषणा बऱ्याच वेळेला झाल्या, त्या समविचारीमध्ये दिलीप धोत्रे येणार आहेत, त्यानंतर इतरही विठ्ठल परिवारातले अनेक नेते आहेत, अभिजित पाटील, कल्याणराव काळे आहेत। या सगळ्यांना घेऊन एक समविचारी मोट बांधण्यामध्ये दिलीप धोत्रे येणाऱ्या काळात यशस्वी होणार आहेत का, हे आपल्याला बघावं लागणार आहे। आणि भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके यांची पुढची रणनीती काय असणार आहे, कारण जरी भारत भालके गेल्यानंतर भगीरथ भालके विठ्ठल परिवारामध्ये एकटे पडलेले दिसले असले तरी सुद्धा जनमत अजूनही त्यांच्या पाठीमागे असताना आपल्याला बघायला मिळतं। कारण मागचीच विधानसभेची निवडणूक आपण बघितली तर त्यात मोठं मताधिक्य बऱ्यापैकी भगीरथ भालकेच्या बाजूने पडलेलं आहे। मग हे सगळं घेऊन भगीरथ भालके स्ट्रॅटेजिक काही निवडणुकीची आखणार आहेत का, समविचारीमध्ये जाणार आहेत का, अप्रत्यक्षपणे परिचारक परिवाराबरोबर तेही काम करणार आहेत। अगदी वेगळ्या विचारसरणी आहेत, परंतु कारखान्याच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलेलं आहे की कसा उलटा पुलट फेरा होत असतो। नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र परिचारकांना बाजूला ठेवण्यासाठी ह्या सगळ्यांची मोट बांधण्यामध्ये समविचारी यशस्वी ठरणार का, या सर्व लोकांना घेऊन समविचारीची मोट बांधता येईल का आणि ती बांधली गेली तर परिचारकांचा पराभव होईल का? तर हा पराभव कशासाठी करायचा आहे, तर परिचारकांनी जी एक हाती सत्ता आपल्या हातात ठेवलेली आहे, मग त्याला कधी वेगवेगळे वळणं दिली, एकाधिकारशाही, बोलण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींचा अतिरेक, ह्या सगळ्या गोष्टी अफवांमधून
कोणाच्या एकमेकांच्या शेअरिंग मधून बाहेर पडल्या आणि मग एव्हाना परिचारकांनी हरावं किंवा परिचारकांना हरवलंच पाहिजे अशी चर्चा पत्रकारांमध्ये सुद्धा चालते आणि तोही एक गट सक्रिय आहे. आता या सगळ्यांचा परिपाक येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे हे बघावं लागेल. पण या सगळ्यांना मिळून म्हणजे राजकीय असो किंवा मग नॉन पॉलिटिकल आपण ज्यांना पत्रकारितेतले राजकारणी म्हणूयात, यांनाही असं वाटतं की पंढरपूरमध्ये परिचारकांचा पराभव झाला पाहिजे. पण तो पराभव होईल का? त्यांनी जे आतापर्यंत संस्था चालवलेल्या आहेत, त्यांनी जी माणसं जोडलेली आहेत, याच्यामधून त्यांना भेदणं, त्यांना पाडणं इतकं सोपं आहे का? यावर पुढच्या काळात आपण त्यांचीही प्रतिक्रिया घेणारच आहोत. आजपासून सुरू झालेला हा संपादकीचा प्रवास दररोज एका महत्त्वाच्या विषयावरून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेतच. त्याबद्दलच्या निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, चांगल्या तुम्हाला काय वाटतील अशा प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये द्या आणि स्वराज्य माझा न्यूज चॅनल पाहायला विसरू नका. आवडलं तर बातमी जरूर शेअर करा आणि पाहत रहा स्वराज्य माझा. नमस्कार.